अवघ्या 150 किलोमीटरचं अंतर, रोज लाखो गाड्यांची ये-जा, करोडो रुपयांचा व्यापार आणि हजारो प्रवाशांची पळापळ। पण याच मुंबई पुणे प्रवासाच्या नावाखाली पुन्हा एकदा तुमच्या आमच्या खिशावर मोठा आर्थिक भुर्दंग लागण्याची तयारी सुरू झाली आहे का? कारण जुन्या मुंबई पुणे महामार्गाचे 6 पदरीकरण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ तब्बल 6000 कोटी रुपये खर्च करणार आहे। रस्ता मोठा होतोय, प्रवास अधिक वेगाने होणार असे दावे नेहमीप्रमाणेच केले जात आहेत। पण या नव्या विकास कामाची खरी आणि कडू बाजू अशी आहे की जुन्या महामार्गावर रोज जो टोल 2035 ला पूर्णपणे बंद होणार होता, त्याची मुदत आता थेट 10 ते 15 वर्षांनी वाढून 2045 ते 2050 पर्यंत नेली जाणार आहे। पण आता प्रश्न असा पडतो की खंडाळा घाटातील ट्रॅफिकची कोंडी सोडण्यासाठी 6500 कोटी रुपये खर्च करून मिसिंग लिंक प्रकल्प आधीच पूर्ण होऊन वाहतुकीसाठी सुरू झाला असताना आणि दुसऱ्या बाजूला 15000 कोटीचा नवा तिसरा हायवे बांधण्याच्या गप्पा मारल्या जात असताना आता या जुन्या रस्त्याचे पुन्हा 6 पदरीकरण कशासाठी, या सगळ्या गोष्टींवर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहोत। नमस्कार, मी स्वराली आणि तुम्ही पाहताय कट टू कट। कोणत्याही देशाचा किंवा राज्याचा आर्थिक कणा हा तिथल्या वाहतूक आणि दळणवळण व्यवस्थेवर अवलंबून असतो। त्यामुळे रस्त्याचे जाळे उभे करणे नक्कीच स्वागतार्ह आहे। परंतु मुंबई आणि पुणे या दोन शहराच्या बाबतीत सध्या जे काही सुरू आहे ते नक्कीच शंका निर्माण करणार आहे। कारण सध्या या दोन शहरांना जोडण्यासाठी यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे एक्सप्रेसवे आणि जुना राष्ट्रीय महामार्ग हे दोन मोठे पर्याय आधीपासूनच कार्यरत आहेत। असे असतानाही एकामागोमाग एक कोट्यवधींच्या नवीन योजनांची घोषणा केली जात आहे। खंडाळा घाटातील अवघड वळणे आणि कोंडी सोडवण्यासाठी बांधल्या गेलेल्या मिसिंग लिंक प्रकल्पाचा खर्च 6500 कोटी रुपयांच्या पार गेला आहे। अटल सेतू चौक मार्गे पुण्याला जोडणाऱ्या प्रस्तावित तिसऱ्या द्रुतगती मार्गासाठी 15000 कोटी रुपयांचा अंदाज आहे। आणि आता यात नवीन भर पडली आहे, ती म्हणजे जुन्या मुंबई पुणे महामार्गाचे 6 पदरीकरण, ज्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ तब्बल 5 ते 6000 कोटी रुपये खर्च करणार आहे। म्हणजेच आधी जोडलेल्या दोन शहरांवर 25000 कोटीहून अधिक रकमेचा बोजा टाकला जात आहे। खरं तर हा विषय नीट समजून घेण्यासाठी जुन्या महामार्गाचा इतिहास माहीत असणं गरजेचं आहे। ब्रिटिश काळात मुंबईला दख्खनच्या पठाराशी जोडण्यासाठी बोरघाटातून हा रस्ता पहिल्यांदा बनवला गेला। स्वातंत्र्यानंतर त्याला राष्ट्रीय महामार्ग 4 आणि नंतर 2010 मध्ये NH48 असं नाव मिळालं। सुरुवातीला 2च पदरी असलेला हा रस्ता वाहतूक वाढल्यामुळे 4 पदरी करण्यात आला। आजपर्यंत एक्सप्रेसवेला सर्वात मोठा आणि सोयीचा पर्याय म्हणूनच या जुन्या रस्त्याकडे पाहिलं गेलं। आता रस्ते विकास महामंडळाने या जुन्या 4 पदरी रस्त्याला 6 पदरी करण्याचा नवा प्लॅन तयार केला आहे। अधिकाऱ्यांच्या मते लोणावळा आणि खंडाळा घाटातील ट्रॅफिक टाळण्यासाठी नवीन मार्ग बांधले जातील आणि रस्ता रुंद केला जाईल। पण सर्वात मोठा प्रश्न हा आहे की या कामासाठी लागणारे हजारो कोटींचा खर्च वसूल कुठून होणार? या 6 पदरीकरणासाठी येणारा 5 ते 6000 कोटी रुपयांचा खर्च हा नेहमीप्रमाणे टोलच्या माध्यमातूनच सर्वसामान्य जनतेकडून वसूल केला जाणार आहे। सध्याच्या नियमांनुसार जुन्या महामार्गावर टोल वसूल करण्याची मुदत ही 2035 पर्यंतची होती। म्हणजेच 2035 नंतर हा रस्ता सगळ्यांसाठीच मोफत व्हायला हवा होता। पण आता या नवीन प्रकल्पामुळे टोलची मुदत ही थेट 10 ते 15 वर्षांनी वाढली जाण्याची पूर्ण शक्यता आहे। याचा थेट फटका असा बसेल की या रस्त्यावरून जाणाऱ्या प्रत्येक माणसाला 2045 ते 2050 पर्यंत टोल भरावाच लागेल। इतकंच नाही तर मिळालेल्या माहितीनुसार रस्त्याचा खर्च वाढला की टोलचे दरही वाढले जातील। प्रवाशांना 15 मिनिटे वाचण्याचे आमिष दाखवून शेवटी हा सगळा आर्थिक बोजा सर्वसामान्यांच्याच खिशावर टाकला जातोय हे स्पष्ट दिसून येते। आता जरा या सर्व प्रकल्पाची बेरीज करून पाहू, म्हणजे आपल्याला होणाऱ्या विरोधाभासाचा अंदाज येईल। मुंबई आणि पुण्याला जोडण्यासाठी आधीच 2 भक्कम महामार्ग अस्तित्वात आहेत। त्यावर खंडाळा घाटातील ट्रॅफिक संपवण्यासाठी 6500 कोटी रुपयांची भव्य मिसिंग लिंक बांधून पूर्ण झाली आणि ती वाहतुकीसाठी सुरूही करण्यात आली। दुसऱ्या बाजूला नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया कडून अटल सेतू ते चौक आणि पुढे पुणे असा 15000 कोटींचा नवा तिसरा एक्सप्रेसवे बांधण्याचे दावे केले जात आहेत। आणि त्यात आता MSRDCच्या जुन्या रस्त्याच्या रुंदीकरणाची 6000 कोटींची भर, म्हणजे चौघ्या 150 किमीच्या अंतरासाठी तब्बल 25000 कोटींहून अधिक खर्च। जर 6500 कोटींची मिसिंग लिंक सुरू झाल्याने घाटातील कोंडी कमी झाल्याचे दावे केले जात आहेत, तर मग पुन्हा रस्त्यासाठी 6000 कोटींचा वेगळा रस्ता कशासाठी?
जर ही मिसिंग लिंक फक्त तात्पुरती होती की काय असा प्रश्न आता उपस्थित होतोय। आजचे सगळे महामार्ग हे बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या तत्वावर बनतात। ज्या जनतेच्या करातून हे प्रकल्प उभे राहतात त्या जनतेला या रस्त्यावरून जाण्यासाठी वर्षानुवर्ष टोल द्यावा लागतो। मग हा नक्की कोणाचा विकास आहे? प्रशासनाकडून या उधळपट्टीचे समर्थन करताना सांगण्यात येते की तिसरी मुंबई आणि नवे पुणे घडवण्यासाठी हे मार्ग आवश्यक आहेत। ठीक आहे, भविष्यातील विस्ताराचा विचार करा, पण ज्या मूळ मुंबई आणि पुण्यात आज लाखो लोक राहतात तिथल्या अंतर्गत रस्त्यांची अवस्था काय आहे? शहरातल्या खड्ड्यांचे आणि ट्रॅफिकचे धिंडवडे उडलेले असताना शहराच्या वेशीपर्यंत पोहोचणाऱ्या हायवेवर हजारो कोटी उधळण्याचा काय फायदा? एखादा चालक नव्या चकचकीत महामार्गावरून 100च्या स्पीडने 90 मिनिटात मुंबई किंवा पुण्याच्या वेशीवर पोहोचतीलही, पण शहराच्या आत शिरल्यावर आपल्या घरापर्यंत जाण्यासाठी त्याला ट्रॅफिक मधून हायवेपेक्षा जास्त वेळ घालवावा लागतो। जर शहरातल्या अंतर्गत वाहतूक कोंडीवर तुमच्याकडे उत्तर नसेल तर हायवेवर 10 ते 15 मिनिटं वाचवण्यासाठी हजारो कोटींची खैरात कशासाठी केली जातीये? राज्यातल्या एकूणच महामार्गाच्या धोरणावर नजर टाकली तर हा सगळा प्रकार संशयास्पद वाटू लागतो। हजारो कोटींचा समृद्धी महामार्ग बनवला, पण आज तज्ञ सांगतायत की त्याचा वापर अपेक्षेपेक्षा कितीतरी कमी होतोय। शक्तीपीठ महामार्गासाठी शेतकरी गावोगावी जमिनी द्यायला तयार नाहीत आणि तीव्र विरोधही करत आहेत। तर दुसरीकडे कोकणातला मुंबई गोवा महामार्ग वर्षानुवर्ष खड्ड्याच्या गर्तेत अडकलेला आहे। तो दुरुस्त करायला सरकारकडे वेळ नाही। मुंबई नाशिक रस्त्यावरचा वाहतुकीचा नरक यातनांचा प्रवास कमी होत नाहीये। मग जिथे खरोखरच रस्त्यांची गरज आहे तिथे निधी नाही आणि जिथे आधीच 2 महामार्ग व मिसिंग लिंक उपलब्ध आहे तिथे 25,000 कोटींची उधळपट्टी, हे गणित नेमके कोणाच्या फायद्याचे आहे? हा प्रश्न आता प्रत्येकाने स्वतःला विचारण्याची वेळ आली आहे। रस्ते बनणे, विकास होणे याला कोणाचाच विरोध असू शकत नाही, पण विकासाच्या नावाखाली जर मूळ प्रश्नांकडे दुर्लक्ष करून केवळ कंत्राटदारांना पोहोचण्यासाठी नवीन प्रकल्प काढले जात असतील आणि त्याचा अंतिम भुर्दंड हा 2050 पर्यंत सर्वसामान्य वाहन चालकाच्या खिशावरच पडणार असेल तर अशा महागड्या मार्गांना विकास म्हणायचं की अधिकृत लूट? हा प्रश्न आता प्रत्येक नागरिकाने विचारण्याची वेळ आली आहे। तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतंय कमेंट्स करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटला सबस्क्राइब करायला विसरू नका।